आणि स्वतः अजित पवार साहेब त्याच्यामध्ये होते त्या मीटिंगला आणि त्याच्यामध्ये निधीची उपलब्धता कशी करून दिली जाईल, हे काम किती दिवसात पूर्ण केलं जाईल या पद्धतीचं पूर्ण प्रोसिडिंग त्याच्यामध्ये तयार होते आणि त्यामुळे या सगळ्या विकास कामांची ही मीटिंग होती। दुसरं, महाराष्ट्रामध्ये जी काही आता पाऊस पडते आहे, ओला दुष्काळाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे, त्याबद्दलही सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांना आम्ही अवगत केलेलं आहे की भयावह परिस्थिती आहे आणि म्हणून शासनाने तातडीनं या सगळ्या उपाययोजना कराव्यात आणि महाराष्ट्रात होऊ घातलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या त्वरित थांबवण्याच्या दृष्टिकोनातून पावलं सरकारने उचलावे अशा पद्धतीची भूमिका सुद्धा आम्ही त्यांच्यासमोर मांडली। नाना, कर्जमाफीच्या मुद्द्यांवरती हे सरकार सत्तेत आलेलं होतं। महायुतीच्या प्रत्येक पक्षाने स्वतःच्या जाहीरनाम्यात कर्जमाफी करू असं सांगितलेलं होतं। मुख्यमंत्र्यांनी स्वतः 7/12 कोरा अशी घोषणा दिलेली होती, परंतु हे सगळे घोषणा कागदपत्रावरतीच राहिले। नाही, महाराष्ट्र हे कर्जबाजारी राज्य झालेलं आहे हे आता आपल्याला कोणाला लपलेलं नाही। आपण पाहिलं असेल की आता महाराष्ट्रावर जे काही कर्ज आहे, आता या कर्जाचं आपण पाहिलं तर 8,39,275 कोटीचं कर्ज आत्ताच्या तारखेमध्ये आपल्या राज्यावर आहे। पण हे सगळं असताना आपण पाहिलं की राज्य सरकारला स्थूल उत्पन्नाच्या जास्तीत जास्त 25% कर्ज घेता येते। केंद्र सरकारने 25-26ला या आर्थिक वर्षात राज्य सरकारला 1,46,000 कोटी 687 कोटी रुपये इतके कर्ज उभारण्यास परवानगी दिली आणि यापैकी पहिल्या 9 महिन्यासाठी 99,000 कोटी रुपयाचे कर्ज उभारले कर्जापैकी 10,000 कोटी रुपयेचे कर्ज नाबार्ड आणि नॅशनल हाऊसिंग बँकेकडून घेण्यात येणार आहे अशा पद्धतीचं सरकार सांगते आहे। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आता हे डबल इंजिनचं सरकार जे आहे, केंद्रातलं सरकार असो की राज्यातलं सरकार, विशेष करून महाराष्ट्रासारख्या राज्याला कर्जामध्ये डुबवण्यामध्ये महायुतीच्या सरकारचा मोठा सहभाग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे आणि काही दिवसानंतर आता राज्याचीच पत याच्यामध्ये जाणार काय ही भीती आता निर्माण झालेली आहे। आता महाराष्ट्रामध्ये आपण एक गोष्ट पाहिली की सगळीकडे गड्ड्याचं साम्राज्य आहे। गावात लोकांना चालायला रस्ते नाहीत, हायवेमध्ये सुद्धा, मुंबईसारख्या शहरामध्ये सुद्धा ती परिस्थिती आहे आणि म्हणून या राज्याचं काय करणार हे सरकार आणि रोज ज्या पद्धतीनं अदानीला महाराष्ट्र कमी भावामध्ये विकायचं काम केला जातो आहे, तोही सुद्धा आपल्याच्या सगळ्यांच्या समोर आता दिसते आहे।